Good morning, students. Today we are going to start third chapter from your general science textbook, that is properties of natural resources. आज आपण थर्ड चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस सुरू करणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? द रिसोर्सेस दॅट वी गेट फ्रॉम नेचर आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. जे रिसोर्सेस आपल्याला नेचरपासून मिळतात त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला 3 नॅचरल रिसोर्सेसचा अभ्यास करायचा आहे. दॅट आर एअर, वॉटर अँड सॉइल. सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ एअर. नाव what do we know about air? Air is all around us. We cannot see it, yet we feel the presence of air. म्हणजे आपल्या सभोवताली हवा असते, तरी ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तरीही हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. When we inhale, air is taken in through the nose. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते. इफ वी ब्लो ऑन अवर हँड थ्रू अवर लिप्स वी कॅन फील द एअर. तोंडासमोर हात धरून जेव्हा आपण फुंकर मारतो तेव्हा त्या हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतो. बरोबर आहे ना? म्हणजे हवा आहे हे आपल्याला कळतं. तर आता आपण बघूया काही प्रयोगांमधून. बघा काय म्हटलंय, ट्राय धिस. हे आपल्याला स्वतःला करून बघायचं आहे. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम. आपल्याकडे झाडू असतो ना, त्याची एक काडी घ्यायची. ऑर अ पेपर ऑर प्लास्टिक स्ट्रॉ, किंवा स्ट्रॉ घ्यायचा. टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. आणि त्याला कुठेतरी अडकवून ठेवा की जेणेकरून तो आडवा स्थिर राहील. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साईज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. आता न फुगवलेले 2 फुगे त्याच्या दोन्ही बाजूंना बांधा. सी इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. ती जी स्टिक आहे ती आडवी स्थिर राहायला पाहिजे, याकडे लक्ष द्या. नाव रिमूव्ह 1 बलून, inflate it and tie it again at its original position. आता त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगवून परत काडीला पूर्वीच्या जागी बांधा. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. आता ती काडी आडव्या रेषेत राहील का? तुम्हाला हे करून बघायचे बरं का. द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. जो फुगा फुगवलेला आहे त्या फुग्याच्या दिशेने ती काडी खाली झुकेल. धिस मीन्स दॅट एअर हॅज वेट. यावरून आपल्याला हे कळतं की हवेला वजन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. देअरफोर लाईक ऑल अदर ॲटम इट हॅज मास अँड वेट. तर हे या प्रयोगावरून आपल्या लक्षात येतं की एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. And so, like all other atom, it has mass and weight. हवा हे वायूंचे मिश्रण आहे, त्यामुळे इतर पदार्थांप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे, मास आणि वेट आहे. ओके, आता आपल्याला आणखी एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे. काय म्हटलंय बघा. ट्राय धिस. टेक ॲन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. आपण डॉक्टरांकडे बघतो ना, तशी एक इंजेक्शनची सिरिंज घ्यायची. त्याची जी सुई असते ती काढून टाकायची. पुल इट म्हणजे तिला ओढायचं. पुल इट्स पिस्टन, त्याचा जो मागचा भाग आहे तो ओढायचा. अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. तुम्ही असं कराल तेव्हा थोडं निरीक्षण करायचं. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. ती जी पिस्टन आहे ती सहज मागे ओढल्या जाईल. The piston then remains in that position even if you let it go.
तुम्ही जरी तो हात सोडून दिला तरीही ती पिस्टन ज्या जागी आहे त्याच जागी राहते. नाव क्लोज द इनलेट होल. आता त्या पिस्टनचं जे समोरचं छिद्र आहे ना, जिथे आपण सुई लावतो त्या छिद्रावर बोट ठेवायचं टाईट, आणि आता पिस्टन पुन्हा एकदा ओढून बघायचं. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. तुम्ही आता करून बघा की जेव्हा आपण पहिल्यांदा पिस्टन ओढली होती तेव्हा जास्त जोर लावावा लागला की त्या छिद्रावर बोट ठेवल्यानंतर जास्त जोर लावावा लागला. डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. आता तुम्ही जर ते पिस्टन सोडून दिलं तर ते जसं आहे तसंच राहतं का, हे सुद्धा तुम्हाला करून बघायचे. आता बघा, यामागचं शास्त्रीय कारण सांगितलंय. द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. जेव्हा हे रेणू एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. व्हेन these molecules strike a body, they create pressure on that body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. अशा प्रेशरला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड. जेव्हा आपण समोरचं छिद्र बंद करतो आणि ते पिस्टन मागे ओढतो तेव्हा काय होतं, आत जी हवा असते तिला जास्त जागा मिळते अँड इट बिकम्स रॅरिफाईड, आणि ती मोकळी मोकळी होते. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ एअर इन द सिरिंज इज लोअर्ड. त्यामुळे सिरिंजमध्ये जी हवा असते तिचं जे प्रेशर आहे ते कमी होतं आणि बाहेरची जी हवा आहे तिचं प्रेशर जास्त असतं. दॅट इज व्हाय व्हेन वी लेट इट गो, म्हणजे जेव्हा आपण ते सोडून देतो तेव्हा ते पिस्टन लगेच आत जातं, म्हणजे इट इज इमिजिएटली पुश्ड इन. इन दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड. समजा हा एक्सपेरिमेंट आपण रिपीट केला होल्डिंग द सिरिंज इन डिफरंट पोझिशन, म्हणजे कधी सिरिंज आडवी पकडली, कधी व्हर्टिकल पकडली, कधी इन्क्लाइंड पकडली, तरी पिस्टन जसं आत जाणार तसंच आत जातं. The piston is found to go in to the same extent in all the cases. मग यावरून आपल्या असं लक्षात येतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन्स. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सारखंच असतं. आता काय म्हटलंय बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस, म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा. टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप. प्लास्टिकच्या कपमध्ये पाणी घ्या. अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. त्यात एक स्ट्रॉ उभा करा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ, म्हणजे आणखी एक छोटा स्ट्रॉ, कट केलेला स्ट्रॉ त्यावर पकडा, जसं तुम्हाला आकृतीत दिसतंय ना तसं आडवा. आणि मग ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. तो जो छोटा स्ट्रॉ आहे ना त्यातनं एक जोरात फुंकर मारा. यू विल सी अ फाउंटेन ऑफ वॉटर. तुम्हाला पाण्याचा फवारा उडताना दिसेल. हे कशामुळे झालं? वाय डिड दिस हॅपन? ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ, जेव्हा आपण त्या स्ट्रॉमधून फुंकर मारतो, द एअर ॲट इट्स ओपन एंड इट्स पुश्ड अवे. तेव्हा त्याचा जो ओपन एंड आहे तिथून ती बाहेर पडते. अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. आणि म्हणून तिथलं जे प्रेशर आहे हवेचं ते कमी होतं. ॲज द प्रेशर ऑफ एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस, म्हणजे जो स्ट्रॉ उभा आहे त्याच्या वरच्या बाजूच्या हवेचं प्रेशर कमी होतं आणि आत कपमध्ये जे पाणी आहे तिथल्या पाण्याचं प्रेशर वाढतं. As the pressure of the air near the upper end of the straw becomes less than atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower, that is in the upward direction, म्हणजे वरच्या दिशेने. And water comes out in the form of a fountain. आणि मग पाणी फवाऱ्यासारखं बाहेर येतं.
द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटेन. तुम्ही जेवढ्या जोरात फुंकर माराल तेवढ्या जोराने तो फाउंटेन बाहेर येईल. दिस स्ट्रॉ फाउंटेन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. हे जे आहे हे बर्नौलीज प्रिन्सिपलवर चालणारा फाउंटेन आहे. त्याला बर्नौलीज प्रिन्सिपल म्हणजे बर्नौलीचं तत्व असं म्हणतात. आता यावरून तुम्हाला सहज सांगता येईल की when there exists a difference in the air pressure at two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. म्हणजे जेव्हा दोन ठिकाणचं एअर प्रेशर वेगवेगळं असतं तेव्हा हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे हवा वाहते. ॲट सच टाइम्स वी फील अ ब्रीज or a wind blowing. मग अशा वेळेला आपल्याला काय जाणवतं तर हवेतल्या दाबाच्या फरकामुळे वारा सुटला आहे हे आपल्याला जाणवतं. Thus winds are an effect of the difference in air pressure. You will learn it more in the lesson called winds in geography. तुम्हाला भूगोलाच्या वारे या प्रकरणामध्ये हे आणखी डिटेल अभ्यास करता येईल. आता यानंतर आपल्याला आणखी एक छोटा प्रयोग करून बघायचे. काय म्हटलंय बघा. टेक आईस क्यूब्स इन अ ग्लास. एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घ्या. अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. तो जेवढा ग्लास आहे त्याच्या 3/4 हाईटपर्यंत. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स अपियर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. थोडं निरीक्षण करा की ग्लासच्या बाहेर पाण्याचे थेंब कसे जमा झाले. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. आतमध्ये असलेल्या बर्फाच्या तुकड्यांमुळे सभोवतालची म्हणजे त्या ग्लासच्या भोवतीची जी हवा आहे ती थंड झाली. ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल्स डाऊन. आता त्या हवेमध्ये काही बाष्प देखील होतं म्हणजे वाफ होती पाण्याची. ती थंड झाल्यामुळे इट कंडेन्सेस अँड गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इन टू वॉटर. त्याचं पाण्यात रूपांतर झालं. इट इज धिस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. आणि मग अशा प्रकारे पाण्याच्या ग्लासच्या सभोवताली आपल्याला पाण्याचे थेंब दिसले. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता म्हणजे हवेतील पाण्याचे प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असते. म्हणजे सकाळी वेगळे, दुपारी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डॉन. म्हणजे रात्री किंवा पहाटे जेव्हा टेम्परेचर कमी असतं त्यावेळेला बाष्प धरून ठेवण्याची म्हणजे कपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर इज लेस. ॲट सच टाइम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू वॉटर ड्रॉपलेट्स. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू. इन द आफ्टरनून म्हणजे दुपारच्या वेळेला जेव्हा टेम्परेचर जास्त असतं द कपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड द मॉइश्चर अल्सो इन्क्रीजेस. म्हणजे हवेची क्षमता मॉइश्चर पकडून ठेवण्याची जास्त असते. आणि मग काय होतं ती क्षमता जास्त असल्यामुळे हवेतलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं. देन कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट एअर इज ड्राय. द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मॉन्सून्स अँड इन कोस्टल एरियाज. ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. म्हणजे काय होतं बघा, दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेलं असतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते. मग हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि मग आपल्याला हवा कोरडी आहे असं वाटतं. पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवतो. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाही. हे का घडते
तर हवेच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे. आता हवेच्या प्रेझेन्समुळे काय काय नैसर्गिक घटना घडतात बघा. स्कॅटरिंग ऑफ लाईट, टेम्परेचर रेग्युलेशन अँड ट्रान्समिशन ऑफ साऊंड. वी कम टू नो air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. म्हणजे हवेमध्ये धूळ, धूर, बाष्प यांचे अतिसूक्ष्म कण असतात. मग आता when rays of light fall on these minute particles, जेव्हा प्रकाशाची किरणं यावर पडतात त्यावेळेला ते स्कॅटर होतात म्हणजे पसरतात. आणि दिस नॅचरल फिनॉमिनन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि या नैसर्गिक फिनॉमिननला आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. त्यानंतर दुसरं बघा, टेम्परेचर रेग्युलेशन. द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात परत फेकते. मग पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेऊन तो इतरांना देतात, इतर घटकांना देतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो व पृथ्वीवरील जीवसृष्टीला तो अनुकूल असतो. पृथ्वीवर जर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झाले असते. मग हे तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कोण करतं? हवा. परत एकदा सांगते हां. द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच एज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड absorb a part of its heat and give it to the other constituent of air. As a result, the Earth's surface remain warm and thereby becomes suitable for the living world. म्हणजे त्यामुळे सजीव सृष्टीला तो गरमी देतो म्हणा किंवा उबदार ठेवतो आणि ते अनुकूल असतं. If there were no air on the earth, the average temperature of Earth's surface would have been very low. मग हे टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम हवा करते. आता तिसरी फिनॉमिनन आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्याला जो काही आवाज ऐकायला येतो ना तो हवेमुळे ऐकायला येतो. म्हणजे हवा हे एक माध्यम आहे. The density of air also changes due to change in its temperature. म्हणजे हवेची डेन्सिटी ही तापमानामुळे कमी जास्त होते. इन विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. हवेची डेन्सिटी वाढते. मग वी कॅन हिअर द व्हिसल ऑफ अ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. मग हिवाळ्यामध्ये अगदी सकाळी सकाळी आपल्या जवळपास किंवा दूर जर कुठे ट्रेन असेल तर तिच्या व्हिसलचा आवाज आपल्याला क्लिअरली ऐकायला येतो. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आता बघा, वर्गात आपण असतो आणि एकमेकांशी बोलतो. जर आपण त्या रूममध्ये व्हॅक्यूम क्रिएट केला म्हणजे त्यातील पूर्ण हवा काढून टाकली आणि आपण एकमेकांशी बोलतोय पण तरीही आपल्याला काहीही आवाज ऐकायला येणार नाही. परत एकदा सांगते काय करायचं. समजा एक खोली आहे. या खोलीमध्ये आपण आहोत. कोणीही 2 जण मुलं आहेत समजा, ए आणि बी नावाचे. त्यांनी स्वतःला हवा मिळावी म्हणून, ऑक्सिजन मिळावा म्हणून ऑक्सिजनचं सिलेंडर लावलंय. पण वर्गातली जी हवा आहे ना म्हणजे तो रूममधली ती पूर्ण काढून टाकली व्हॅक्यूम पंपने. आणि ते 2 जण आता एकमेकांशी बोलतायत किंवा तिथे आपण एखादा मोठा रेकॉर्डर आपलं स्पीकर लावलेला आहे की जो आपल्याला ऐकायला येईल. पण हवा नसल्यामुळे आपल्याला काहीही ऐकायला येत नाही. तर हवा हे एक माध्यम आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंडचं. विदाऊट एअर वी कॅन नॉट हिअर. म्हणजे हवेशिवाय आपल्याला ऐकायला येणार नाही. मग दुसरं कोणतं तरी माध्यम वापरावं लागेल, पाणी वगैरे सारखं. ओके, तर इथपर्यंत. मग आता हे सगळे प्रयोग केल्यानंतर आपल्या काय लक्षात आलंय बघा. एअर ऑक्युपाईज स्पेस म्हणजे हवा जागा व्यापते. It has certain volume
तिला आकारमान असते. एअर हॅज मास अँड वेट म्हणजे हवेला वजन आणि वस्तुमान देखील असते. तर इथे प्रॉपर्टीज ऑफ एअर संपलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ज्या काही स्लाइड्स पाठवलेल्या आहेत त्या सगळ्या स्लाइड्स नीट लक्ष देऊन बघा. तुमच्या पुस्तकातील 3rd चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस यावरील पेज नंबर 16, 17, 18 आणि 19 हे नीट लक्ष देऊन वाचा. त्यातील पॉईंट्स काढा आणि जे पॉईंट्स मी काढून दिलेले आहेत ते देखील तुमच्या क्लासवर्कच्या वहीत लिहून घ्या. आणि मग आता आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी. पुढच्या शुक्रवारी आपल्याला जो नवीन नॅचरल रिसोर्स शिकायचा आहे तो आहे वॉटर. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे नेमकं काय ते आपण पुढच्या शुक्रवारी बघणारच आहोत. तर तोपर्यंत तुम्हाला आज मी जे काही शिकवलेलं आहे त्याचा सविस्तर अभ्यास तुम्हाला टेक्स्टबुकच्या साहाय्याने सुद्धा करायचा आहे.